महिला मंडळ पुरुष मंडळीले रोज स्वयंपाक करून खाऊ घालतात, पण काही काही पुरुष मंडळी त्यांच्या घरच्या महिला मंडळनं बनवलेल्या स्वयंपाकामध्ये काही ना काही चुका काढतात आणि पुरुष मंडळी कधी नव्हत पंगतचा स्वयंपाक बनवतात आणि महिला मंडळ तो स्वयंपाक आवडीनं खातात. तर नमस्कार मंडळी, आज माझ्या गावच्या रोकडोजी हनुमान मंदिरावर रोडगेचा कार्यक्रम आहे. तसं तर हे पंगतचे कार्यक्रम करणं सोपं नाही बरं, कारण वापरणाऱ्या मंडळीले चांगलीच मेहनत करणं पडते. हे अशी कणिक भिजवून, हे असे उंडे चुरून असे रोडगे बनवावे लागतात आणि स्वप्नील नारखेडेले तर जास्तीचीच मेहनत करणं पडते, वापरणं बी पडते आणि व्हिडिओ बी काढणं पडतात. कारण पुऱ्या महाराष्ट्राला माहित पडलं पाहिजे ना की आज शेलगाव बाजार मध्ये पंगत होती. आणि मग रोडगे घडवणं झाल्यावर मस्त कांदा पोहे खावले आणि खरी मेहनत हे असते एवढ्या गरम उकडत्या पाण्यात रोडगे बाहेर काढणं. आणि हे काका या शहरातल्या पोरायले सांगून राहिले, गौऱ्याच्या जगऱ्यातल्या रोडगेची प्रथा कधीपासून चालू झाली तर जगर पेटवायचा मान आज अक्षयले भेटला. मग जगर पेटलं, मग जगर शांत झाल्यावर हे असं बघुन्यानं थापून घेतलं आणि मग झटपट पटापट रोडगे टाकले आणि मग रोडगे शेकले आणि मग आता रोडगे राखीमध्ये दाबून ठेवासाठी बाहेर काढले. पण ते काढणं बी सोपं नाही बरं, कारण समोर जगऱ्याचा शेक आणि वरून उन्हाचा शेक, एकदम बेकार काम आहे. आणि मग या काकांना खणखणीत विस्तो बाहेर काढला आणि मग सगळ्यांनी मिळून रोडगे त्या गड्ड्यामध्ये टाकले. आणि मला इकडून बोलावं आलं. या महिला मंडळ मध्ये काही गावातल्या बाया आहे आणि काही पाहुणे मंडळी आहे. या सर्व महिला मंडळले माझे ब्लॉग आवडतात, त्याचं म्हणणं होतं व्हिडिओ मध्ये घे. आणि मग सर्व रेडी झालं, झाली पंक्ताईले सुरुवात. आणि खरं तर खेडेगावातलेच लोक पंक्ता देतात असं नाही बरं, खेड्यातून शहरामध्ये जायला लोक बी रोडगेच्या पंक्ता देतात. आता आजचाच कार्यक्रम पहा बरं, माझ्या गावच्या या पुण्याले जायल काकाच्या घरचा त्याची फॅमिली मिळून हा कार्यक्रम आहे. चला तर मग आजच्यासाठी एवढं, लवकरच भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये. तर लोक तुम्ही घ्या फॉलो करून, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.